महाराष्ट्र राज्य सरकारी शासकीय निमशासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या वतीनं या ठिकाणी आजपासून जो आपण 14 मार्च ते 20 मार्च 2023 असा जो संप झाला होता, त्या संपामधून आम्हाला कोणताही निर्णय जुन्या पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये मिळालेला नसल्यामुळं जो संप संस्थगित करण्यात आलेला होता तो पुन्हा एकदा त्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळं आज पुन्हा एकदा 14 डिसेंबर 2023 म्हणजे आजपासून या ठिकाणी बेमुदत संपाला सुरुवात झालेली आहे। आमची मागणी एकच आहे की 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेले जे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून पाहिजे आहे। या मागणीवर सातत्याने 2005 सालापासून आपण गेली 18 वर्ष या मागणीसाठी पाठपुरावा करतोय, परंतु या संदर्भात शासनाने अद्यापही कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही। काल माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी समन्वय समितीने चर्चा केलेली होती, परंतु या चर्चेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय किंवा शासनाने कुठची घोषणा न केल्यामुळं आज समन्वय समितीने हा संप बेमुदत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भातला कोणताही शासन निर्णय प्रसारित होत नाही किंवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीत प्रसारमाध्यमांसमोर कोणताही जाहीर निर्णय जाहीर करत नाहीत, तोपर्यंत हा संप सुरूच राहणार आहे। या जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी व्यतिरिक्त आणखीनही काही मागण्या आहेत। मागच्या वेळेला आपण एकूण 18 मागण्या घेऊन या संपामध्ये उतरलेलो होतो आणि आत्तासुद्धा त्या मागण्या आपल्या आहेत। कंत्राटीकरण असेल, आपल्या रिक्त पदांची पदभरती असेल आणि अशा अनेक मागण्या, 8व्या वेतन आयोगाचं गठन करणं असेल, आमच्या कर्मचाऱ्यांना अनुकंपाच्या ज्या नियुक्ती दिल्या जातात त्या विनाअट नियुक्त्या देण्याच्या असेल, अशा अनेक मागण्या घेऊन या ठिकाणी आम्ही या बेमुदत संपामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि जोपर्यंत या बाबतीतला कोणताही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आमचा हा संप या ठिकाणी सुरू राहणार आहे। कारण मागचा जो संप आम्ही केलेला होता त्या संपाच्या वेळेला शासनाने आम्हाला अभ्यास समिती स्थापन केली होती। त्या अभ्यास समितीला 3 महिन्याची मुदत देण्यात आलेली होती। त्या समितीला परत 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली। आता त्या समितीने सुद्धा आपला अहवाल शासनाला सादर केलेला आहे। केवळ आता हे धोरण जाहीर करण्याची औपचारिकता बाकी आहे आणि त्यासाठी सुद्धा शासनाचं वेळ काढूपणाचं धोरण सुरू आहे। त्यामुळे या बाबतीत शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आमच्या सगळ्यांची विनंती आहे शासनाला।